कोल्हापूर हायवेला जो इंडियन ऑइलचा पंप आहे देगाव तांड्याजवळ, हे बघा मी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आहे. सकाळचे 6:02 मी 500 रुपयाचं डिझेल टाक म्हणलो याला, तर या माणसाने 461 रुपयाचा डिझेल टाकला आणि म्हणाला की झालं. मशीन स्लो चालत होते. मी त्याला विचारलो की बाबा मशीन स्लो का चालते, तर तो म्हणतोय की सकाळी लोड असतं त्यामुळं 2-3 गाड्याला मशीन ही स्लो चालते. तर बरं ठीक आहे म्हणलो मी, काय हरकत नाही असेल. पण मित्रांनो नंतर ना त्याने 461 रुपयावरती मशीन बंद केला आणि तिथून निघून चाललाय. मी त्याला हॉर्न मारून जवळ बोलवला. 461 रुपये झाले म्हणलं, मी तुला 500 रुपये दिलोय, 500 रुपयाचं डिझेल टाक. नंतर त्यानं काय केलं माहितीये का, 39 रुपयाचं डिझेल ओतलं गाडीमध्ये. मग ते 461 आणि 39 रुपये 500 रुपये झाले, बरोबर ना? असं सर्वसाधारण माणसाला वाटतं, पण हे फ्रॉड आहे. कारण मशीन जरी स्लो चालत असेल ना तरी तो फ्रॉड करतोय. आणि मला काय सांगतोय माहिती आहे का, सकाळी लोड असते त्यामुळं. अरे तुम्ही लोकल गाड्याला पण लुटता का? लांबच्या गाड्या तर लुटता, पण लोकल गाड्याला पण. मित्रांनो, हे देगाव जवळचा जो पेट्रोल पंप आहे ना इंडियन ऑइल, जिथं CNG भेटतं, हा पेट्रोल पंप आहे. आणि हा नीचपणा या पेट्रोल पंपावरती केला जातो. त्यामुळं तुम्ही सतर्क राहा. आणि त्या माणसाचा व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे तो एक कामगार आहे. त्यामुळे म्हटलं की बाबा जाऊ द्या, एक चान्स देऊया याला. म्हणून मी त्याला म्हणलं की तुझ्या एका नीचपणामुळे या पेट्रोल पंपाचं नाव खराब होतोय. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की कोल्हापूर हायवेजवळ जो देगाव तांडा आहे ना, देगाव तांड्याला चिटकूनच आहे हा इंडियन ऑइल पेट्रोल पंप. तर या पंपावरती जाताना फक्त थोडं सतर्क राहावा. कारण आपण